नमस्कार मंडळी. आजच्या या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण वेगवेगळ्या विषयांवर जाणून घेतो, वेगवेगळ्या तज्ज्ञांकडनं किंवा त्या त्या एरियातले जे एक्सपर्ट्स असतात त्यांच्याकडनं आपण अधिक माहितीही जाणून घेतो. आपण यावर्षी पालकत्वाविषयी म्हणजे विवेकी पालकत्व कसं असायला हवं किंवा म्हणजे काय याबद्दल एक सिरीज केली होती आणि त्यात आपण बघितलं होतं की विवेकी पालकत्वासाठी 26 मंत्र सुद्धा आपण जाणून घेतले होते. सजग पालक असले ना की ते आपल्या मुलांची क्षमता लक्षात घेतात. आणि कसं असतं, प्रत्येक मूल युनिक असतं, म्हणजे सगळीच मुलं अगदी सारखी असतात असं नाही. तर प्रत्येक मुलाचा जो युनिकनेस असतो किंवा वेगळेपण आहे ते सजग पालक असतात, ते जाणून घेतात. आणि मग त्यांना त्या एरियात डेव्हलप होण्यासाठी, विकास होण्यासाठी पोषक वातावरण देणं हे महत्वाचं असतं. पूर्वी आपली शाळा होती ती पहिलीपासून सुरू व्हायची, त्यानंतर मग ती केजी मॉन्टेसरी पर्यंत आली आणि आता तर प्री स्कूल सुद्धा शाळेला ऍडमिशन साठी असतं. म्हणजे आपण तिथपासूनच शाळेत मुलाला अडकवून टाकतो किंवा मूल अडकलं जातं. तर हे सगळं लक्षात घेता असा विचार आला की ह्या सगळ्या पद्धतीला, पेडगॉलॉजीला काही अल्टरनेटिव्ह सिस्टीम आहे का, किंवा एखाद्या मुलाला जर ह्या चौकटीत योग्य वाटत नसेल तर त्याच्यासाठी काही वेगळी सोय आपण करू शकतो का, असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात येतात. आणि मग सजग पालक जे असतात ते मग विचार करतात, मी करू काय, मला समजलं तर आहे पण मी आता काय करू. तर ह्या वेगवेगळ्या म्हणजे प्रश्नांच्या उत्तरांसाठी होम टीचिंग हा एक जो पर्याय होऊ शकतो त्याबद्दल आज आपण जरा विस्ताराने जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी पूर्वा बडेंचं स्वागत करते. पूर्वा, तुझं स्वागत संवाद नमस्कार. वाहिनीवरती. धन्यवाद. पूर्वा बडे हे डीजे संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. मास्टर्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स तिचं झालेलं आहे आणि आता ती पीएचडी परसू करते आहे. विशेष म्हणजे होम स्कूलिंग तिने स्वतः वापरलं आहे तिच्या मुलांसाठी आणि त्याबद्दल वापरण्यासाठी सुद्धा तिने बरंच नॉलेज गोळा केलं आहे आणि ती जे वापरते आहे ते सुद्धा तिला उपयोगी ठरतंय कसं काय तेही आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर पूर्वा, तुझ्याकडे माहिती देते. होम टीचिंग, होम स्कूलिंग हे जे आहे याबद्दल जरा डिटेल आम्हाला सांगशील तर बरं. नक्की. अं, सर्वप्रथम तर खूप धन्यवाद मला इथे बोलावलं आणि माझा अनुभव सर्वांबरोबर शेअर करण्याची संधी दिली. तर आता होम स्कूलिंग बद्दल म्हणायचं झालं तर मी माझ्या मुलासाठी, माझा मोठा मुलगा भार्गव ह्याच्यासाठी सुरुवातीपासूनच, म्हणजे आज तो 7.5 वर्षाचा आहे, जेव्हापासून त्याचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला तेव्हापासूनच आम्ही होमस्कूलिंग ही पद्धत वापरली असं म्हणता येईल. अ, तर होमस्कूलिंग मध्ये काय असतं की मुलगा किंवा आपले अपत्य कोणत्याही शाळेत एनरोल होत नाही अच्छा. किंवा कशाच्याही अंडर एनरोल होत नाही. ते मुक्तपणे स्वतःच्या पात्रतेप्रमाणे, स्वतःच्या आवडीप्रमाणे अ, शिकत राहतं. तर आता आपण म्हणू की जर शाळेत जात नाही तर कुठे शिकतं. तर हम्म. होमस्कूलिंगची गंमत अशी आहे की मूल कुठेही शिकतं. आणि खरं म्हटलं तर एक एक पाऊल आपण मागे येऊन बघितलं तर शिक्षण किंवा शिकणे ही अगदी नैसर्गिक अ, बाब आहे. ती कुठेही होऊ शकते, कधीही होऊ शकते आणि कोणत्याही वयात होऊ शकते. तसं म्हटलं तर आपणही ह्या वयात काही ना काहीतरी नवीन शिकतच असतो. हो. खरं तर प्रत्येक आयुष्यभर शिकतच प्रत्येक असतो. क्षणाला आपण शिकत असतो. जसा निसर्ग बदलतो, जसं टेक्नॉलॉजी बदलते, आपल्याला अडप्ट होण्यासाठी, आपल्याला सर्व्हायव्हलसाठी सारखं काही ना काहीतरी शिकत राहणं आणि लर्न करणं आणि ते आत्मसात करणं हे गरजेचं असतं. हं. अं, आता एक प्रश्न मी विचारेन की जेव्हा आपण सगळे, इव्हन मी सुद्धा शाळेत होते किंवा कॉलेजमध्ये होते, तेव्हा हे गुगल म्हणा किंवा युट्यूब म्हणा, पॉडकास्ट आपण आता जे रेकॉर्ड करतोय ते सगळं नव्हतं. मध्ये आपल्याला कोणी शिकवलं? शाळेने तर नाही शिकवलं. ते आपण शिकलो. आणि आपण आपल्या आयुष्यात पाहिलं तर अशा खूप गोष्टी असतात ज्या आपण शिकतो, कोणीही आपल्याला न शिकवता. अगदी जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा
आपल्या आईजवळ गेलं की आपण दूध प्यायचं किंवा आपल्याला भूक लागली की आपण रडायचं, हे बाळाला कोणीही शिकवत नाही. सो नॅचरल लर्निंग इन्स्टिंक्ट. इज ऍक्च्युली अ नॅचरल प्रोसेस. आणि लर्निंग हॅज ऑलवेज बीन अ नॅचरल प्रोसेस. आपण ती डिलिव्हर करण्यासाठी एक सोय म्हणून शाळा ही शिक्षण पद्धती अ, उभी केली. आता एक गोष्ट आहे की शाळा ही खूप इसेन्शियल संस्था आहे, शैक्षणिक संस्था जे आपण म्हणतो की आपल्या देशाच्या किंवा कोणत्याही देशाच्या जडणघडणीत स्कूलिंग किंवा शाळा मोलाचा हे वाटा आहे एक खरं. खूप मोठं आणि भक्कम आधारस्तंभ असतो. पण प्रत्येक देशात आपण पाहिलं गेलं तर शिक्षणाची पद्धत वेगवेगळी असते. कोणती टीचिंग पेडागॉजी जे तुम्ही मगाशी म्हटलं की कोणत्या प्रकाराने टीचिंग डिलिव्हर करणं हे केलं जातं, ह्यात फरक असतो. सो बरेच असे अनुभव आलेत, बरेच जण हे आजकाल म्हणतातही की आपल्याकडच्या ज्या परीक्षा सिस्टम आहेत किंवा जे शैक्षणिक आजकालचं हो. वातावरण झालंय त्याच्यामध्ये पाठांतरावर भर दिला जातो किंवा एक स्पून फिडिंग केलं जातं की टीचर सांगते. आता खूप म्हणजे बरंच कॉमन उदाहरण आहे, बरेचदा दिलं जातं की एक छोटासा मुलगा होता, त्याला ड्रॉइंगच्या पिरियडला सांगितलं गेलं की चित्र काढ. आणि त्या दिवशीचा विषय सांगितलं काय बाबा लिहायचं. सो त्या मुलाने एका फळाचं चित्र काढलं. तर टीचरचं म्हणणं होतं, शिक्षकांचं म्हणणं होतं की निसर्ग चित्र म्हणून त्यांना अपेक्षित होतं त्याने झाडं काढावीत, डोंगर काढावेत. एक जे टिपिकल दोन डोंगर, एक नदी, एक घर, हे त्यांना अपेक्षित होतं. मुलाचं म्हणणं आहे की मी एक फळ काढलंय, फळ ही पण एक निसर्गाचीच देणगी आहे. पण त्याच्या सिलेबसमध्ये म्हटलं होतं की फळ म्हणजे स्टील ड्रॉइंग झालं, निसर्ग चित्र हे लँडस्केप ड्रॉइंग हवं. सो आपली शिक्षण पद्धती थोडंफार आपल्याला एका साच्यामध्ये विचार करायला लावते. कोणीतरी ठरवलंय की ही गोष्ट अशी आहे, त्यामध्ये कुठेतरी मुलांची क्रिएटिव्हिटी मारली जाऊ शकते. सो असे काही अनुभव किंवा असं काही विश्लेषण केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अ, त्यातनं कुठेतरी कधीतरी बाहेर येणं गरजेचं आहे. खरं म्हटलं तर आपली शिक्षण पद्धतीच थोडीशी प्रोग्रेसिव्ह होणं गरजेचं आहे. आणि आता ती होतही आहे. एनी व्हेरी पॉझिटिव्ह फ्युचर त्याला फॉर अस. आणि फ्लेक्सिबिलिटी बरीच आहे. काही शाळा अशाही आहेत ज्या अ, एक फ्रीडम देतात. पण मग होमस्कूलिंग कोण करतं, की कोणासाठी होमस्कूलिंग? इन स्पाइट ऑफ प्रोग्रेसिव्ह स्कूलिंग, काही मुलं असतात जे ह्या साच्यात नाही बसू शकत फॉर व्हेरियस रिझन्स. कदाचित कोणामध्ये काही कमतरता असेल ज्यामुळे त्या शाळेच्या सिस्टम मध्ये ही मुलं फिट होऊ शकत, किंवा कोणीतरी खूप ऍडव्हान्स असेल की मी शाळेत पहिलीत माझ्या मुलाला बसवलं तर त्याला त्याच्या त्याची जी समजण्याची पातळी आहे ती एवढी पुढे आहे की पहिलीतल्या मुलांमध्ये तो फिट नाही होऊ शकत. किंवा पहिलीतल्या इतर मुलांना जर सरासरी 1 वर्ष एखादा सिलेबस संपायला लागत असेल तर कोणाचा तरी मुलगा ते कदाचित 4 महिन्यात करत असेल. मग वर्षातले उरलेले 8 महिने त्याने काय करायचं? किंवा दुसरा स्पेक्ट्रम असेल ज्याच्यामध्ये 2-3 वर्ष लागली तरीही एक तो ठरलेला सिलेबस आहे तो त्या मुलाचा नाही करून होत. अशी काही मुलं असू शकतात जी शाळेच्या एका साचेबद्ध शिक्षणामध्ये फिट नाही होऊ शकत. अशांसाठी मी म्हणेन की होमस्कूलिंग हे आहे. मग कसं अ, ओळखायचं? किंवा अशांना होमस्कूलिंगचा, आता तुमची जी सिरीज आहे तुम्ही म्हणालात की ती सजग पालकत्वाबद्दल आहे. जर पालक सजग असतील तर आपसुकच ते ओळखलं जाऊ शकतं. एका आईला आपल्या मुलाला भूक लागलीये हे कळतं. म्हणजे मुलगा कदाचित चिडचिड करत असेल, रडत असेल, मुलाला स्वतःला कळत नाही की अरे मला भूक लागलीये म्हणून मी हे करतोय. पण पालकांना ते कळतं. सो जेव्हा पालकत्व सजग असेल तेव्हा ते आपसूक दिसून येतं. दुसरं म्हणजे बरेचदा म्हणजे जर हे नाही आपसूक, आपण म्हणतोय की करू होऊ शकतं, पण कदाचित नाही समजलं. निग्लेक्ट होऊ शकतं आपल्याला, आपण ते क्लूज नाही घेऊ शकत. तर मग अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्याच्यात कदाचित शाळांमधनं फीडबॅक मिळतो. काही शाळा फीडबॅक देतात की नाही, तुमच्या मुलाचं हे नाही हो, म्हणजे जर तो लोअर स्पेक्ट्रमवर असेल तर
की नाही कोप कोप अप अप नाही करू करू शकत शकत आहे. ते. हा, जर हुशार असेल तर मुलगा आपणच सांगतो की मी बोर होतोय शाळेमध्ये, हे मला नाही आवडत आहे, किंवा छोट्या छोट्या गोष्टी शाळेत जाण्यासाठी टंगळ करणं, किंवा एक ते सुरुवातीला इन्क्लिनेशन होतं पण आता इन्क्लिनेशन गेलं, आधी आवडायचं आता आवडत नाही, हेही काही कारण असू शकतं. दुसरं म्हणजे जर तुम्हाला फिजिकली काही दिसतच आहे की एक आपण हे दोन फक्त हो. स्पेक्ट्रम इंटेलिजन्सच्या लेवलवर पाहिले, दुसरंही असू शकतं की कोणाला विजन इश्यू असू शकतात, कोणाला फिजिकल दुसरे काही इश्यूज असू शकतात. जर हे मस्क्युलर तुम्हाला कॅपॅसिटी. जाणवतंय, हा, तेही असू शकतं. तेही कारण आहे की तुम्हाला मुलांना कदाचित शाळेत नसेल पाठवावंसं वाटत. सो एक त्या वेळेने ऑब्झर्व करू शकतो. म्हणजे असं समजा दुसरी, पालकांच्या हे लक्षात आलं की हा, बाबा आपलं मूल या साचेबंद चौकटीत बसत नाहीये, तर मग होम स्कूलिंग कॅन बी अन ऑप्शन. इट कॅन बी अन ऑप्शन. बरोबर. मग होम नक्की. स्कूलिंग म्हणजे काय थोडंसं सांग. हो. तर होमस्कूलिंग म्हणजे काय म्हटलं तर जसं मी मगाशी म्हटलं की अ, काहीही निर्बंधांशिवाय शिकणे. आता होमस्कूलिंगचे बरेच प्रकार आहेत. म्हणजे अ, एक मोठा ग्रुप आहे आमचा होमस्कूलर्सचा, ज्याच्यात मुंबईतले, मुंबई बाहेरचे, पुण्यातले, इव्हन साऊथ इंडियामधले बरेचसे पेरेंट्स आहेत. सो होमस्कूलिंगच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज किंवा वेगवेगळे वे ऑफ होमस्कूलिंग ते अवलंबतात. त्यात एक आहे होमस्कूलिंग, दुसरा आहे अनस्कूलिंग, हा. तिसरा आहे ऑल्टरनेट स्कूलिंग, नंतर एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे रोड स्कूलिंग. सो अच्छा. असे वेगवेगळे प्रकार आहेत. इन जनरल सगळ्याचा एक साचा आपण बघितला तर ते असं असतं की मुलांना शिक्षणाचा फ्रीडम द्यायचा आणि त्यांना जे आवडतंय. एक ऑप्शन आहे की मुलांनी ठरवावं की मला हे शिकायचं आणि मुलं ते शिकत जातात, किंवा पालकांनी ठरवावं की माझ्या मुलाला मला आता हे शिकवायचं. मग त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या बोर्डची पुस्तकं रेफर करू शकता. तर जेव्हा मी माझ्या मुलाला SSC बोर्डच्या शाळेत घालते तेव्हा आय एम रिस्ट्रिक्टेड टू वन सिलेबस, किंवा मी CBSEच्या बोर्डमध्ये घालते तर मला ते त्यांचं सिलेबस फॉलो करायला लागतं. होमस्कूलिंग मध्ये एक फ्रीडम आहे की इफ यू स्टील वॉन्ट टू फॉलो एक साच्यातलंच शिक्षण, पण ऍट युअर इज, तर तुम्ही यू डिसाइड की तुम्हाला SSC बोर्डचं सिलेबस हवंय, CBSE हवंय, ते परीक्षा की द्यायच्या. IG बोर्ड हवंय. हो, मी सांगते हा. त्याबद्दल पण. हम्म, हम्म. सो किंवा मला कॉम्बिनेशन हवंय की बाबा मला त्याला इंग्लिश ICSE बोर्डचं शिकवायचंय, पण मला त्याला एक नागरिकशास्त्र आणि भूगोल जे आहे ते मला माझ्या SSC बोर्डचं शिकवायचंय, जेणेकरून माझ्या आसपासचा परिसर त्याला समजेल. हा ऑप्शन माझ्याकडे आहे. होमस्कूलिंग मध्ये गरज परीक्षा देण्याची नसते. जर पालकांची ती गरज असेल की मला हवंय माझ्या पाल्याने परीक्षा देणं, तर काही शाळा आहेत ज्या होमस्कूलिंग फ्रेंडली आहेत. सो तुम्हाला जर हवं तर तुम्ही प्रत्येक वर्षी, किंवा जर हवं तर एक पर्टिक्युलर माइलस्टोन्स ना त्यांच्या परीक्षा देऊ शकता. यामध्ये SSC बोर्डाच्या शाळा असतात, ICSE बोर्डाच्या शाळा असतात, आणि NIOS म्हणजे आपलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, हे एक बोर्ड आहे. जसं आपलं SSC बोर्ड आहे तसंच हे NIOS म्हणून बोर्ड आहे. त्यांच्याही चेक पॉइंट एक्झाम्स असतात. आणि इव्हन जे आपण आजकाल इंटरनॅशनल बोर्ड म्हणतो, केम्ब्रिज बोर्ड, IGCSE, त्यांच्याही चेक पॉइंट होमस्कूलिंगच्या देत आहेत. म्हणजे ऍज अ होमस्कूलिंग कॅन्डिडेट किंवा ऍज अ प्रायव्हेट कॅन्डिडेट म्हणून पण ह्याला त्या परत देतात. भाषांचं काय. आता SSC असेल तर आपल्याला आपला सिलेबस माहिती असतो तुमचा कोणता आहे. IGCSE जे आहे त्याच्यामध्ये मेन एक तुमची इंग्लिश भाषा जी आहे ती अच्छा. एक कंपल्सरी असते. बाकी यू कॅन चूज, त्यांचे बरेच जवळजवळ 40-50 ओके. ऑप्शन्स आहेत, त्यातले तुम्ही चूज करू शकता तुम्हाला कोणते विषय द्यायचे. NIOS जी आहे त्यांचेही देर इज खूप व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे आपल्या अगदी तुम्हाला त्यांची 10वीची परीक्षा द्यायची म्हटली तर तुम्हाला एक गणित, इंग्रजी, सायन्स हे विषय नाही द्यायचे. तुम्हाला फॅशन डिझायनिंग, लॉ, अच्छा. IT असे विषय द्यायचे तर ते तोही आपल्या ऑप्शन आवडीप्रमाणे. असतो. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही तो ऑप्शन. आर्ट्स आहे त्याच्यामध्ये, म्युझिक आहे, ड्रामा आहे, हेही सगळे ऑप्शन्स तुम्हाला चूज करता हा. येतात. पण मग आता ह्या यामध्ये सगळ्यामध्ये ना, एकच सेकंद, ह्या सगळ्यामध्ये जसं आपलं मूल शाळेत गेलं की 10वी पास हम्म, होतं, 12वी पास होतं, BA BSc काहीतरी ते होतं, मग पोस्ट ग्रॅज्युएट हम्म, होतं आणि पुढे जातं, ही जी मेन बरोबर. स्ट्रीम आपल्याला माहिती आहे, अशा टाईपच
काय म्हणता येईल, स्ट्रीमिंग होतं का त्याला डिग्री वगैरे असं काही नसतं? आता नाही, आता ह्याच्यामध्ये असं आहे की होमस्कूलिंग, आपण स्कूलिंग म्हटलं तर ते आपल्या 10वी पर्यंत असतं. हं, काही कॉलेजेस ते म्हणजे आहे काही बरोबर. इन्स्टिट्यूट्स मध्ये 12वी पर्यंत असतं. तो हे जे होमस्कूलिंग आहे त्याचा एक पसारा आपण म्हणतो तर तो 10वी किंवा 12वी पर्यंतचा आहे. अच्छा. सो ओके. 10वीची किंवा 12वीची तुम्ही ऍज अ एक्सटर्नल कॅन्डिडेट ही परीक्षा देऊ शकता. एक आपल्या डोक्यात आहे की आपल्याला ह्या मुलांना पुढे डिग्री किंवा काही प्रोफेशनल कोर्स हा करवायचा आहे. सो हा एक आपला मुद्दा आपल्या डोक्यात आहे. सो 10वी-12वी पर्यंत आपण होमस्कूलिंग करू शकतो. त्याच्या पुढे पुन्हा त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत, जे सगळ्यांकडेच असतात. तुम्ही प्रॉपर डिग्री कॉलेजला जा आणि शिका, किंवा डिस्टन्स एज्युकेशनने एखादी डिग्री घ्या किंवा एखादा कोर्स करा. मग एक ऍज अ एक्सटर्नल कॅन्डिडेट तुम्ही 10वी आणि 12वी, किंवा मग 10वी दिली, 11वी-12वीला पुन्हा कॉलेजमध्ये गेलात, हा ऑप्शन होमस्कूलिंग मुलांकडे आहे. फक्त अच्छा. काही रिस्ट्रिक्टेड बोर्डसाठी आहे. ती म्हणजे SSC बोर्ड, NIOS बोर्ड आणि हे केम्ब्रिज IGCSE. अच्छा. हे अच्छा. 3 बोर्ड वापरून तुम्ही 10वी-12वी करू शकता. बरं, म्हणजे मेन स्ट्रीमला परत आपण जाणारच आहोत. डेफिनेटली, 100%. अच्छा. एक आणखीन थोडासा प्रश्न माझ्या मनात असा आला, की एक शाळा मी म्हटलं ना, विचार केला की बाबा शाळा आहे, माझे मित्रमंडळी आहे, शाळेचं एक वातावरण आहे, रोजचं एक डिसिप्लिन आहे, सकाळी अमुक वाजता उठून शाळेत जायचं, अमुक युनिफॉर्म घालायचा, म्हणजे हे सगळं डोळ्यापुढे येतं ना. बरोबर. तर तेच जर माझ्या मुलाला मी घरी शिकवायचं असं म्हटलं, हो. तर ऍडव्हान्टेजेस आहेत, नाही असं नाही. पण मग हे बेशिस्तपणा वाढणं किंवा मुख्य म्हणजे माझा पिअर ग्रुप मी मिस करेन वगैरे असं काही होऊ शकतं का? ओके. आता ह्याच्यामध्ये पुन्हा असं आहे की एक बेशिस्तपणा येईल की नाही येईल हे तुमच्या पालकत्वावरती डिपेंड हो. आहे. आता समजा एखादी अशी फॅमिली असेल की बाबा चांगलाय, माझा मुलगा शाळेत जात नाहीये, तोही 10 वाजेपर्यंत झोपलाय, मीही 10 वाजेपर्यंत झोपले, आमचा दिवसच 11 वाजता सुरू होतोय, तर मग अशा लोकांनी तर मी म्हणेन करूच नाही शाळा बंद. होमस्कूलिंग. कारण की जसं मी म्हटलं की होमस्कूलिंग इज नॉट फॉर एव्हरीबडी. सो तशी ही एक लोकांची कॅटेगरी असू शकते बरोबर. की, पुन्हा हे मी जनरलाइज नाही करू शकत, कारण की नाही, काही बरोबर. फॅमिली असं असू शकतील की ज्या 10 नंतरचा 5 तासाचा वेळ खूप क्रिएटिव्हली वापरतात. सो एक आहे की तो फ्रीडम मला मिळालाय. प्रत्येक वेळी शिस्त म्हणजे चांगलं असंही नसतं. नाही, तेही आहे. बरेचदा आपण ऍबस्ट्रॅक्ट ह्याच्यातून आणि बेशिस्तीमधनं पण बरेच धडे घेऊ शकतो. पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की होमस्कूलिंग म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी 24 तास घरी असतील असं नाहीये. होमस्कूलिंग अच्छा. म्हणजे मला माझ्या मुलांना शिकवायचंय, हाही खूप मोठा गैरसमज आहे. की होमस्कूलिंग मी जर करायचा डिसिजन घेतलाय तर मला घरी थांबावं लागेल, किंवा अच्छा. मी हो. आणि माझा नवरा दोघे आहोत, आमच्यापैकी कोणाला एकाला घरी थांबावं लागेल असं नाहीये. आता मी माझ्या मुलाला एवढी वर्ष होमस्कूलिंग करते, मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही हाय डिमांडिंग जॉबमध्ये आहोत. म्हणजे मी टीचिंग मध्ये असले तरी मी हो. फुल टाइम टीचिंग करता करता फुल टाइम मास्टर्स केलं. माझी PhD सुरू आहे, त्यामुळे तसं आमचाही काम टाइम डिमांडिंग स्वतःच्या आहे. ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हॉल्वच आमच्या आहात. केसमध्ये हे सुरू आहे. काही पेरेंट्स असतात ज्याच्यात ऍटलिस्ट एक डेडिकेटेड पेरेंट मुलांबरोबर घरी असतं. सो ती एक वे ऑफ होमस्कूलिंग आहे. आपल्या स्कूलिंगचं कसं आहे ना, एक फॉर्म्युला आहे जो सगळ्यांना फिट बसवायचा प्रयत्न करतो, पण हा आपण डिसएडव्हान्टेज म्हणतो. सो जर आपण होमस्कूलिंग मध्ये तेच करायचं ठरवलं की बाबा हे 4 रूल्स आहेत, हा. हे फॉलो त्यापेक्षा करून शाळा बंद. होमस्कूलिंग करा, तर तसं नसतं. होमस्कूलिंग हे प्रत्येकासाठी वेगळं असतं. काही जण असे आहेत जे वर्षातले फक्त 3 महिने अभ्यास करतात, आणि एक त्यांनी जो करिक्युलम ह्या वर्षासाठी ठरवलाय तो त्या 3 महिन्यात पूर्ण करतात. बाकीच्या वेळात मुलांना त्यांच्या हॉबीज परस्यू करता येतात. जर त्यांना काही म्युझिक शिकायचंय म्हणा, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, किंवा फक्त एक्सप्लोर करायचंय, तर त्यांना ते करता येईल. काही जण आहेत ज्यांचा 8 महिन्याचा प्रॉपर कोर्स असतो की बाबा मी ह्या महिन्यात एवढं शिकवणार आहे, त्या महिन्यात एवढं शिकवणार आहे. काही मुलांची ही डिमांड असते की त्यांना रोज थोडं थोडं करण्याची गरज असते. सो त्याप्रमाणे आपल्या मुलांच्या गरजा ओळखून आपण आपलं स्ट्रक्चर त्याप्रमाणे डिसाईड करायचं की काय करायचं. आणि जसं मी म्हटलं की होमस्कूलिंग म्हणजे मीच माझ्या मुलाला सगळं शिकवणार असं नसतं. मला सगळं येणारही नाही, म्हणजे प्रत्येक पेरेंट्सना आम्ही प्रत्येक तेच म्हणणार गोष्ट होते की येतेच असं सगळ्या नाहीये. गोष्टी कशा येणार हा. ना. आणि मग ते डिसएडव्हान्टेजेस होऊ शकतं मुलांसाठी, किंवा माझी विचार करण्याची क्षमता संकुचित असू शकते. जर मीच माझ्या मुलाला शिकवायचं म्हटलं तर तोही तीच झापडं लावून विचार करण्याचे चान्सेस आहेत. सो ह्यामध्ये असं असतं की
जिकडे तुम्हाला वाटतंय की मुलाला मी हा विषय नाही शिकवू शकत आहे. तर माझ्या मुलाची ही लाईक्स टू लर्न लँग्वेजेस वेगवेगळ्या. मला स्वतःला जर्मन लँग्वेज येते, माझ्या मिस्टरांना रशियन लँग्वेज येते. तर आम्ही त्याला म्हटलं की आम्ही तुला शिकवू शकतो. तो म्हणाला की नाही, मला फ्रेंच शिकायचं. फ्रेंच आम्हाला दोघांनाही येत नाही. आता मी शिकून त्याला शिकवणं एवढं ऑनेस्टली माझ्यात इंटरेस्टही वेळ नाही. नव्हता आणि मला वेळही नव्हता. त्यामुळे मग आम्ही त्याच्यासाठी ट्युटर बघितलं की एक ट्युटर घेऊन त्याला फ्रेंच शिकवत जाईल. त्याला फार क्लासिकल म्युझिकची आवड आहे. आम्हाला दोघांनाही क्लासिकल म्युझिकचा गंध नाहीये. मग तो त्या एक्सपर्ट्स कडनं शिकतो. अच्छा अच्छा अ, ओके. आता हे मॅथ्स एक्सप्लोर मला करत राहायला लागतं. एक्सप्लोर करत राहावं लागतं. काही विषय असतील जे आता ड्रॉइंग म्हणा, आर्ट अँड क्राफ्ट जे ऍक्च्युली मुलांना आवडतात, पण माझ्या मुलाला त्याच्यात अजिबातच इंटरेस्ट नाहीये. तर मग मी नाही फोर्स करत बसत की नाही नाही, तुझ्या वयाच्या मुलांना एक ओरिगामीचे हे 4 गोष्टी करता येतात तर तुलाही यायला हव्यात. त्याची बरं गरज नाहीये, पण शाळेत गेला तर कदाचित त्याला ते करायला लागू शकतं. आणि बरोबर. ते त्याच्यावर प्रेशर येऊ शकतं की बाबा मला नाही आवडत. आणि उद्या असं होतं की आता हे एका वर्षासाठी मी त्याला नर्सरीत एनरोल केलं होतं. आणि ते कोविडचं वर्ष असल्यामुळे ती ऑनलाईन झाली. त्यामुळे आय कुड विटनेस द एज्युकेशन सिस्टम विच हेल्प मी अच्छा टू टेक डिसिजन ऑफ टेकिंग हिम आउट ऑफ दॅट सिस्टम. अच्छा अच्छा ओके ओके. ती अशी होती की तेव्हापासून त्याला लँग्वेजेस फार आवडायच्या. त्याच्या सिलेबसमध्ये होतं की बाबा रोज एका मुलाने 1 ते 20, 1 to 20 नंबर्स म्हणून दाखवायचे. तर 1 to 10 असेल काय, नर्सरीला मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. एक दिवशी माझ्या मुलाने ठरवलं की नाही, मला हे नंबर संस्कृत मध्येच म्हणायचे. अच्छा. काहीही झालं तरी तो इंग्लिशमध्ये ते नंबर्स म्हणायला तयारच नव्हता. ये बाळा, हा माझा मुलगा. हाय भार्गव. काय 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 आई चालतं. डोळ्याला ट्रीटमेंट हो, चालली आहे त्याच्यात डोळ्याला. ट्रीटमेंट सुरू आहे. तर तो इंग्लिशमध्ये ते नंबर्स म्हणायलाच तयार नव्हता. त्या वर्षीच्या रिपोर्ट कार्ड का त्या सेमिस्टरचा काय त्याचा रिपोर्ट कार्ड एंडला यायचं, त्याच्यात लिहून आलं की या मुलाला 1 to 10 म्हणता येत नाही. येत नाही. जे अच्छा. खरं नव्हतं. त्याला 4 लँग्वेजेस मध्ये म्हणता येत होते. पण त्या दिवशी तो ते म्हणाला नाही. त्यामुळे बरोबर. आज त्याला त्या वयात त्याला ते रिपोर्ट कार्ड, त्याला त्याचं महत्व कळत नव्हतं किंवा त्याला ते वाचताही आलं नाही त्यावेळेला त्यात काय लिहिलंय. हो पण ते पण सजग जर पुढे जाऊन पालकांनी असं ते त्याने ओळखलं. हा असं जाऊन पुढे त्याने वाचलं असतं तर त्याचा कितीतरी डिसमूड हो झाला असता बरोबर की बरोबर. का शाळेला कळत नाहीये मला काय येतंय आणि ते काय ते नाही एक ते. आणि तो म्हणजे वर्गात न येणारा मुलगा ह्याच्यात काउंट पण गेला 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 असं. हो हो. कमिंग बॅक टू माझा मगाशी जो मुद्दा होता ना, पिअर हम्म, ग्रुप तुम्ही तुमच्या हो. समवयस्कर हम्म, मुलांमध्ये मिक्स नाही होऊ बरोबर. शकत किंवा होत नाही जर होम हम्म. स्कूलिंग असेल तर हा तर पुन्हा एक त्याचं. असा आहे ना मुद्दा की असं वाटतं की होमस्कुलिंग मुलं ही पिअर ग्रुपमध्ये मिक्स नाही होत, जस्ट बिकॉज शाळेत ते जात नाही. पण शाळा हे एकच काय म्हणतात, एक माध्यम नाहीये आपल्याला पिअर ग्रुप एक्सपोजरसाठी. जर माझा मुलगा शाळेत जात नाही पण तो जिम्नॅस्टिक्स क्लासला जातो त्याच्याच वयाच्या बॅचमध्ये, तो अच्छा. स्विमिंगच्या क्लासला जातो किंवा तो इतर कोणत्या ट्युशनला जातो किंवा कुठेच नाही जात पण तो खालीच सर्व. सोसायटीमध्ये मुलांशी खेळतो. आता जेव्हा आपण म्हणतो की माझा मुलगा शाळेत जातो, पिअर इंटरॅक्शनसाठी त्याला किती वेळ मिळतो आणि हो. कोणाशी त्याचं पिअर इंटरॅक्शन होतं. ती अशीच मुलं आहेत जी साधारण त्याच्याच वयाची, एक आपण शाळेत म्हणतो की मी ज्या मुलं शाळेत सारख्याच एक अजून सोशो 40-30 इकॉनॉमिक फॅमिलीज स्टेटस असतील. साधारणतः सारखं सेम असणं. असतं त्यांचं, फॅमिली बॅकग्राऊंड सेम असते. सो समथिंग लाईक की माझ्या मुलाच्याच एक 20-30 झेरॉक्स कॉपीज हा. आहेत ज्यांच्याशी तो इंटरॅक्ट करतो. पण ह्याऐवजी जर तुम्ही शाळेशिवाय इतर इंटरॅक्शन करताय तर ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्शन असेल. कधी कधी फक्त माझ्या वयाच्या नाही, माझ्यापेक्षा छोट्या, माझ्यापेक्षा मोठ्याही वयाच्या मुलांशी इंटरॅक्शन असू शकतं. हे इंटरॅक्ट मग जास्त ते चांगलं फक्त उलट. शाळेतनच मिळायला हवं असं नाही. बरं. आणि आजकालच्या शाळांमध्ये आपण बघितलं तर एक स्कूल बसमध्ये येता जातानाचा आणि मधल्या सुट्टीतला वेळ सोडला तर मुलांना एकमेकांशी बोलायला वेळच नसतो. बरोबर बरोबर. म्हणजे सो मला एकूण आणि असं. अजून अजून हा एक बोल गोष्ट बोल. आहे याच्यामध्ये की शाळेत जाणारी मुलं, एक एक म्हटलं जातं की होमस्कुलिंग मुलगा आहे म्हणजे तो इंट्रोवर्ट होईल. हा. याचे काय चान्सेस आहेत? ते चान्सेस आहेत का की तो इंट्रोवर्ट होईल? सो आजही असं आहे की शाळेत एक 30 मुलं वर्गात असतील तर त्यातली एक 20-30% मुलं वर्गात असूनही इंट्रोवर्ट होऊ शकतात.
जस्ट बिकॉज तुम्ही तुमच्या पिअर्स, तुम्हाला एक पॉसिबिलिटी आहे तुमच्या पिअर्स बरोबर एक्सपोजरची, इट डज नॉट गॅरंटी दॅट यू विल नॉट टर्न इंट्रो बरोबर. किंवा तुमचं सोशल लाईफ असेलच ह्याची खात्री नाही. आणखीन सो एक जर मुद्दा त्याच्या माझ्या माझा मुलगा एक वॉचमनशी गप्पा मारतोय, बाकीच्या बरोबर. लोकांशी बोलतोय, यामध्ये ते इंटरॅक्शन होऊन बरोबर. जातं. आणखीन एक मुद्दा माझ्या लक्षात आत्ता असा आला, की म्हणजे सोशल स्किल्स जे आपण म्हणतो किंवा लाईफ स्किल्स, हम्म. कम्युनिकेशन आहे म्हणा किंवा डिसिजन मेकिंग आहे, असं झालं तर पटकन मला हे डिसिजन घेता यायला हो. हवा किंवा अशा टाईपचे जे स्किल्स आहेत, ह्या आपल्या शिक्षण पद्धतीत शाळेत 1ली ते 10वीत कुठे साधारणतः शिकवलेल्या मला आढळत नाहीत. पण हो. होमस्कूलिंग मध्ये जसं म्हणत होते की त्याच्या आवडीप्रमाणे तो ह्याच्यात जाईल किंवा वेगवेगळ्या क्लासेसला गेला की वेगवेगळ्या वयोगटांशी तो कम्युनिकेट करेल किंवा तो एक्सपोज होईल, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी शिकणं हे जे त्याच्यात डेव्हलप होईल. आणि मला वाटतं ते इट इज अ सेल्फ लर्निंग सुद्धा खूप त्याच्यात सेल्फ लर्निंग. डेव्हलप होणार. सो हे होमस्कूलिंग मध्ये सगळे मला सगळ्यात वाटतं पहिले पहिले ऍडव्हान्टेजेस. तुम्हाला जे शिकवायला हवं ना, ते म्हणजे शिकायचं कसं, किंवा सेल्फ लर्निंग जे आता तुम्ही म्हणाला, की मी बसून तुला शिकवते, ह्यापेक्षा त्याचं तो कसं अब्झॉर्ब करतं, जी आपण सुरुवात केली की हा. लर्निंग हे होतं, इट्स अ नॅचरल प्रोसेस. आणि ह्याचा अनुभव मी घेतला, म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप शंका माझ्या मनात होत्या. आणि अजूनही असं होतं की आज एक 6-7 वर्ष झाली असली तरीही वी कम बॅक टू दॅट पॉइंट, जिकडे आपण प्रत्येक वेळा आपल्याला विचारतो की माझा निर्णय बरोबर होता ना. कारण की हा माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बरोबर. 10 वर्षांनी जाऊन त्याने मला हे म्हणायला नको की तू काय केलं. त्यासाठी एक असतं की प्रत्येक वेळेला आपण सेल्फ चेक करत असतो की आपण बरोबर ट्रॅकवर आहोत की नाही. सो त्याचं अगदी सोप्यात सोपं उदाहरण मी जे पूर्वी घेतलं आणि आताही रिसेंटली एका बाबतीत मला मिळालं, ते म्हणजे असं होतं की एक ते पिअर प्रेशर मध्ये येऊन मी बघत होते माझ्या आजूबाजूची पेरेंट्स आहेत, त्यांची मुलं भरपूर लिहितात आणि वर्कशीट सॉल्व्ह करतात. म्हणून मी आपलं कोणाकोणाकडनं या मला वर्कशीट द्या, हे घ्या, ते घ्या, झेरॉक्स काढा, स्वतः वर्कशीट बनवा, असं करत मी एक भरपूर साऱ्या वर्कशीट्स बनवल्या. आणि मी माझ्या मुलाला भार्गवला म्हटलं की बस आता आपण सॉल्व्ह करायचं. त्याच्यात ते लेस दॅन आणि ग्रेटर दॅन वाला कन्सेप्ट होता, की 4 इज लेस दॅन 7 की 7 इज लेस दॅन ग्रेटर दॅन, ते लिहायचं, असं. चिन्ह लिहायचं. हा, तो काहीही केलं तरी लिहायला तयार नव्हता आणि काहीही केलं तरी तो उत्तर देत नव्हता, तो एका जागी बसत नव्हता आणि मला कळत नव्हतं की त्याला समजलंय नाही समजलंय. मी थोडी डिसअपॉइंट झाले की काय हे, म्हणजे मी जे करतेय ते बरोबर करतेय की नाही करत आहे. एक 3-4 दिवसानंतर असं झालं की आम्ही काहीतरी द्राक्ष का काहीतरी खात बसलो होतो. 2 बोल्स होते, एकामध्ये 6-7 द्राक्ष होती, एकामध्ये 2च द्राक्ष शिल्लक होती. तो आला, त्याने वाकून बघितलं आणि ज्याच्यात जास्त द्राक्ष होती तो उचलला आणि चालला गेला. थोड्या वेळाने मी त्याला म्हटलं, काय रे तू हा का बोल घेतला, हा का नाही घेतला. नो, बिकॉज दॅट इज मोर देन दिस, सो वाय विल आय टेक दिस. मग तेव्हा माझ्या करेक्ट. लक्षात आलं की याला कळलंय, त्याने ती एक वर्कशीट नाही सोडवल्याने काही फरक नाही पडत. बरोबर. मला काय हवंय की त्याला कन्सेप्ट कळलेला आहे की नाही. सो ह्यावरून मला हळूहळू कळत गेलं की येस, नॅचरल लर्निंग इज ट्रू अँड वी शुड जस्ट बिलीव्ह इन दॅट. बरोबर. पण मग हा जरा पालकांना जास्तच होमवर्क पण होत असेल ना. हो, ते एक आहे की हा पालकांना होमवर्क होतो. तुम्ही म्हणजे बरेचदा असं असतं की तुम्हाला ऑब्झर्व करत राहावं लागतं. माझे काही पेरेंट फ्रेंड्स जे आहेत ते म्हणतात आहे की इट इज इझी दॅट युअर किड्स गो टू स्कूल, यू जस्ट आउटसोर्स देअर लर्निंग, इट इज वन हेडेक लेस टू यू, वाय डोंट यू वॉन्ट टू यूज दॅट पाथ. पण मग पुन्हा मी म्हणेन की ज्यांना इझी पाथ हवाय त्यांच्यासाठी कदाचित होमस्कूलिंग नाही असू शकत. बरोबर. आम्हाला आवडतं, मला माझ्या मिस्टरांना आम्हाला आवडतं त्याच्या प्रोग्रेसचा एक भाग पेरेंटिंग होणं हे सुद्धा एन्जॉय करत करत आपण सुद्धा करण्यासारखी ग्रो गोष्ट. होतो त्याच्यात. म्हणजे मला म्हणजे ह्यात कुठेतरी जाणवलं की होमस्कूलिंग इज नॉट जस्ट अबाउट स्कूलिंग ऑर लर्निंग, इट्स अ पेरेंटिंग स्टाईल, इट्स अ पेरेंटिंग चॉईस. हे तुम्ही एक एका आहे. व्यक्तीला डेव्हलप म्हणजे घडवत असता रादर, खरंय. आणि त्याच्यामुळे मग त्या ह्यात दृष्टी. पुन्हा असं आहे ना की माझ्या घरामध्ये आता असं असेल की मी स्वतः फोन ऍडिक्ट आहे आणि मी पूर्ण वेळ फोन बघत बसली आहे. माझ्या घरचं वातावरण असं आहे की बाबा घरी 24 तासातले 8-10 तास टीव्हीच सुरू आहे. अशी एन्व्हायरमेंट असेल तर त्या एन्व्हायरमेंट मध्ये मुलांनी होमस्कूलिंग, पेरेंट्सनी करू नये होमस्कूलिंग. नाही. त्याच्यापेक्षा एक ते 6-7 तास मूल त्या एन्व्हायरमेंट मधनं बाहेर जाते, ते चांगलं आहे. तुम्ही जे तुम्हाला म्हणलं की काही काही फॅमिलीज आहेत
किंवा देर आर अनफॉर्च्युनेटली सम फॅमिलीज जिकडे फार टॉक्सिक पेरेंट वातावरण. रिलेशनशिप्स पण चांगली नसतात. जर ते बघून मोठं होणारं मूल असेल तर इट इज बेटर की एक सहा की सात तो तास ते त्यातनं थोडा वेळ घरापासून तरी दूर बाहेर असेल. जातोय आणि जरा हो. वेगळ्या वातावरणात राहतोय. सो बरोबर आहे. तुम्ही ऍज अ फॅमिली वी आर इव्हॉल्विंग. म्हणजे आमचे खूप चुकीचे कन्सेप्ट होते सुरुवातीला. आम्ही शिकत गेलो, आम्ही अनुभव घेत त्याप्रमाणे स्वतःला अपडेट करत गेलो जेव्हा आपलं ठरलंय की होमस्कूलिंग करायचं. खरंच आहे. म्हणजे पेरेंटिंग एन्जॉय करत करत आपण डेव्हलप होत होत मुलाला डेव्हलप करणं हे जर करणं. आपल्याला मान्य असेल आणि त्याच्यासाठी आपण योग्य तेवढा वेळ आणि आणि श्रम आणि आता कसं आहे त्याच्यासाठी सगळंच काही प्रत्येकाला माहित नसतं. मग मला ही हो, गोष्ट माहित नाहीये तर ती मी जाणून घेण्यासाठी मी त्याचा शोध करणार ह्याची माझी तयारी असली पाहिजे. तर हा खरी गोष्ट. ओपननेस असणं हेही गरजेचं आहे. खूप खूप आणखीन एक गरजेचं आहे. महत्वाचा मुद्दा तू मांडला तो म्हणजे घरातलं वातावरण हे सुद्धा त्याला पोषक असलं पाहिजे. म्हणजे दोन असायला पेरेंट हवं. पैकी फक्त एक जण मान्य करतोय की मला हे मान्य आहे आणि दुसऱ्याचं म्हणणं आहे नाही शाळा हीच खरी आहे. मग प्रत्येक वेळी त्याच्यावर चढाओढ होईल की बघ मी म्हणत होतो ना किंवा मी म्हणत होते ना किंवा असं टाईपचं होऊ खरंय. शकतं. तर तेही समजुतीने म्हणजे दोघांच्या एकनिर्णतेने जर आपण केलं दोन्ही पेरेंटच्या तर ते हो, जास्त मुलाला पोषक असं गरजेचं होऊ आहे. शकेल. आणि खरंच मला असं म्हणजे मजा वाटते की खरं किती अशा तऱ्हेने डेव्हलप झालेलं मूल म्हणजे 10वी पर्यंत आलेलं मूल आणि शाळेच्या चौकटीतनं बाहेर पडलेलं 10वी पर्यंतचं मूल यांच्यामध्ये मार्क नाही बघायचे मार्कांचा तर अर्थच नाही. पण व्यक्ती म्हणून जर आपण बघितलं तर नक्की हम्म. मला असं वाटतं की या स्वतःहून शिकलेलं जी मूल आहे ते त्याच्या जीवनात म्हणजे सकारात्मकपणे पुढे जाऊन तो जो मुलगा आहे त्यातनं बाहेर आलेला हा नक्कीच जास्तच यशस्वीरित्या त्याचं जीवन जगू शकेल हो, हे म्हणजे आपल्या तसे डोळ्यापुढे उभं राहू chances आहेत. शकतं असं. कारण की कसं आहे ना की लर्निंग किंवा एखादी गोष्ट शिकणं वॉज अ सेल्फ चॉईस फॉर दिस पर्सन रादर दॅन अ कंपल्शन. सो हा नक्कीच दुसरा आणि प्रकार कोणती आहे. गोष्ट स्वतःच्या आवडीने केलं म्हणजे जबरदस्ती म्हणून नाही केलं तर नक्कीच चांगली पण होते आणि दुसरं म्हणजे आनंदाने आणि जास्त कपॅसिटी डेव्हलप होऊ शकते हे तर आपण नेहमीच जाणवतो. तर एकूणच होमस्कूलिंग म्हणजे त्याचे ते वेगवेगळे जे मी होमस्कूलिंग हे एकाच टर्म मध्ये बोलते पण त्याला तू जे हो, काही हो, वेगवेगळी हो. नावं सुद्धा सांगितले प्रकारही सांगितले हे खरंच म्हणजे नव्याने मला वाटतं बऱ्याच जणांना कळलंही असेल. पण मला असं वाटतं की हे सगळे बघता ह्याचे ऍडव्हान्टेजेस बघता बरीच पालक समजा ह्याचा विचार करायला लागले की बाबा आपण हे असं करूया का आणि हे मला करायचंय. पण मला त्याच्यासाठी काहीतरी मदत पण लागेल ना म्हणजे कसं आहे की मी एकटीच करायचं ठरवलं तर मला भीती वाटेल की आज करते मी 1 वर्ष करेन 2 वर्ष करेन आणि पुढे मी नाही करू शकले किंवा मला काही डिफिकल्टीज आल्या तर मला बरोबर. कुठे मदत मिळू शकेल किंवा मला सपोर्ट सिस्टीम कुठे आहे का अवेलेबल वगैरे याबद्दल जरा सांगशील का? त्यामध्ये खूप छान गोष्ट अशी आहे की वेगवेगळे होमस्कूलिंग पेरेंट्सच एकमेकांचे सपोर्ट सिस्टम झालेले आहेत. आमचे बरेचसे होमस्कूलिंगचे ग्रुप आहेत. काही व्हॉट्सअपवर आहेत, काही फेसबुकवर आहेत. आणि एकमेकांशी कनेक्टेड असतात. ह्यामध्ये कुठेही कम्प्लिटली नॉन जजमेंटल कम्युनिटी आहे. आणि ते एकमेकांना दे आर एनरिचिंग इच अदर इन टर्म्स ऑफ इफ आय गेट सम ऑपॉर्च्युनिटी. मला कळलं की बाबा इथे एके ठिकाणी मुलांसाठी खूप चांगलं एखादी स्टोरी टेलिंगचा क्लास आहे. आणि मला माहितीये की आम्ही एकमेकांची गोष्टी शेअर करत राहतो. आमच्या अचीवमेंट, आमचे प्रॉब्लेम्स, जर आमच्या काही डिफिकल्टीज येत हो. असतील तर त्या सगळ्या आम्ही खुलेपणाने सांगतो. कारण की एकतर वी नो की इकडे आमच्यावर कोणीही आम्हाला जज करत नाहीये. आणि आम्हाला माहितीये की हेही आमच्याच सारखे आहेत. त्यातले काही पेरेंट्स आहेत जे कदाचित मला 5 वर्ष सिनियर असतील. त्यांनी काही चुका केल्या असतील. त्या चुका मला कळल्या तर मी त्यातनं शिकू शकते. आणि ते एवढे मोकळे आहेत आणि अशा विचारसरणीचे आहेत की आम्ही केलेल्या चुकांमधनं लोकांनी शिकावं. हे एक त्यांची मेंटॅलिटी बरोबर. आहे की बाबा माझ्याबरोबर हे झालं 4 लोकांबरोबर हेच व्हावं. थँकफुली अशी मेंटॅलिटी नाहीये कोणाची. आणि खूप असे पिअर लर्निंग ग्रुप एक्झिस्ट करतात. ते असे आहेत. सो जर कोणत्या नवीन पेरेंट्सना यायचं असेल तर दे कॅन बी अ पार्ट ऑफ दिस जिकडे मदत मिळू शकते. यात तर होतं असं की
वेगवेगळ्या आता शाळामध्ये कसं असतं ना, की ऑलिम्पियाडची एक्झाम आहे, तर त्याचे फॉर्म कधी रिलीज होणार हे मला माहिती असतं, किंवा शाळेत ते नोटिफिकेशन येतं. ह्या सगळ्या गोष्टी होमस्कूलिंग पेरेंट्स मिस करतात. एक तर मग ह्याच्यात असं असतं की एखादी आहे जी बाबा होमस्कूलिंग म्हणजे ऑलिम्पियाडचं तिला सगळं माहिती आहे, ती माहिती इतरांना देईल. मी आहे, जर मला काही एका वेगळ्या पर्टिक्युलर वर्कशॉप्स बद्दलची बरोबर. माहिती आहे, तर ते एकमेकांना दिलं जातं. बरेचदा असं होतं की यू नीड दॅट रिअश्युरन्स, की तुम्हाला प्रत्येक वेळेला की नाही, डोंट वरी, तुझे करतोयस ते बरोबर करते, मीही या फेज मधनं गेली आहे. हो. ती खूप स्ट्रॉंगपणे एकमेकांना सांभाळून मी तेच घेणारी म्हणत होते की मला अशी म्हणजे एक ती एक कम्युनिटी आहे. मनात भीती असते ना की समजा मी हो. चुकले तर. आणि वेळोवेळी भेटणारेही हे ग्रुप्स आहेत, रिजन वाईज ग्रुप्स आहेत, की आता बाबा वेस्टर्न मुंबई एरियाचा एक ग्रुप असेल, ठाण्या साईडचा एक ग्रुप असेल, ज्यांना जमलं तर ते दर आठवड्याला भेटतात. ती सगळी मुलं एकमेकांना भेटतात. सो जे हा. आपण म्हणत होतो की पिअर लर्निंग Yes. मिस होतंय, तेही मिस होत नाही. बरेचदा असं होतं की एक आठवड्यातला दिवस ठरला जातो जेव्हा हे सगळेजण भेटतात. त्यांची मुलं, मला छान. येणारी, असेही काही क्लब्स आहेत ज्याच्यामध्ये मुलं स्वतःला येणारी एखादी गोष्ट दुसऱ्यांना शिकवतात. तर एखादा मुलगा आहे जो फ्लूट वाजवतोय, तर तो इतर 4 मुलं ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना फ्लूट त्यांना शिकवतो. तर ह्यामध्ये शिकवायला. तुम्हाला तुमचं शिक्षण अप्लाय पण करण्याचा चान्स मिळतो. ही खूप सुंदर आणि खूप छान आणि हेल्दी कम्युनिटी आहे. तो बरोबर. जर कोणी छान नवीन आहे. पेरेंट्स म्हणजे मला असतील तर दे ऍक्च्युली आर हे ऑल वेल. खूपच खूपच छान वाटतंय की बाबा म्हणजे एका दृष्टीने असं वाटतं की आपण आपल्या मुलांना पूर्वी नाही केलं. म्हणजे आमच्या मुलं जेव्हा लहान होती तेव्हा हा कन्सेप्ट आमच्यापर्यंत तरी आलेला नव्हता. पण आता हा सगळ्यांना हा समजायला हवा आणि त्यांनी ह्याचा फायदा घेऊन त्यांची मुलं ही जी नागरिक पुढची बनणार आहेत ते पूर्ण विकसित किंवा जी प्रत्येकाची कपॅसिटी आहे ती पूर्ण डेव्हलप करायला अपॉर्च्युनिटी देणारा हा प्लॅटफॉर्म मला असं वाटतं. म्हणजे ही पद्धत जी आहे पेडागॉलॉजी ती त्यामुळे खूप फायदे पण आहेत. थोडंसं असं आहे की पालकांना त्याच्यात खूप ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं आणि सतत स्वतः त्याच्यासाठी विचार पण करायला हवं. वेगवेगळी क्रिएटिव्हिटी पालकांची सुद्धा त्याच्यात उतरते. पण हे त्यामुळे चांगलंच आहे. म्हणजे मी तर म्हणेन की यामध्ये पेरेंट्सनाही गंज लागत नाही, तेही कायम नवीन राहतात. दे आर ऑल्सो हा. अप टू द टेक्नॉलॉजी. त्यांना कळतंय. आणि सजग पालकत्वात आपण म्हणतो की पालकांना हवं असतं की मला माहिती असायला हवं माझ्या मुलाच्या आयुष्यात काय चाललंय. आणि हे शाळा नसल्यामुळे आणि सुरुवातीचे काही वर्ष मी त्यांच्याबरोबर असून माझं एक रिलेशन त्यांच्या बरोबरचं नातं असं तयार करते की इट इज फॉर नाव लाईफ लॉंग. त्या पुढेही गेल्यावर आयुष्यात कोणत्याही टप्प्याला त्यांना ते माहिती असेल की माझे पालक माझ्यासोबत आहेत. बरोबर बरोबर. म्हणजे जसं पालक आपल्या बालकांना जाणून घेतात तसेच बालक सुद्धा आपल्या पालकांना त्यांना चांगल्या नक्कीच. प्रकारे कळतं की माझे आई वडील कसे आहेत. दोन्ही बाजूंनी मला वाटतं हे होतं. अ, खूप 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 छान मला वाटतं याच्याबद्दल माहिती मिळाली आणि एक थोडी क्लॅरिटी पण आली की हे कसं आहे. काही काही कन्फ्युजन होतं की बाबा हे शाळेत जाणार नाही तर पुढे कसं करणार वगैरे वगैरे. त्या सगळ्याची मला वाटतं उत्तरं तुझ्या या सोप्या साध्या सरळ भाषेतनं दिलेल्या क्लॅरिटीमुळे आलं आणि मला असं वाटतं की आमचं हे दुसरं आहे हाय आमच्याकडे. अहिल्या हाय. गोड आहे. आणि मी म्हणेन की तुझी दोन्ही मुलं नशीबवान आहेत. तू पण नशीबवान आहेस की ऍज अ पेरेंटिंग तुला ते डेव्हलप करता येतंय, स्वतः शिकता येतंय, मुलांना त्याचा ऍडव्हान्टेज मिळतो आहे. तू आणि मिस्टर दोघंही मी म्हणेन, कारण आता आपण जरी तुझ्याशी बोलत असलो तरी त्यांचाही तेवढाच सहभाग याच्यात नक्कीच आहे. त्यामुळे दोघांचेही तुझ्या बालकांसाठी तर्फेच खरं तर आभार आहे की अरे वा वा छान पेरेंट्स आम्हाला मिळाले आहेत आणि पेरेंटनी आमच्यासाठी एवढी मेहनत घेऊन ते पूर्णपणे करतायत. त्याचप्रमाणे आमच्या या सर्व वाहिनीच्या प्रेक्षकांना सुद्धा आज बरीच छान माहिती मला वाटतं ह्याच्यामुळे मिळाली. जर काही प्रश्न असेल तर ते नक्की विचारू शकतात. आपण त्याच्यावरती खुलासा करू शकतो. तू जसं म्हटलं की पिअर ग्रुप आहे म्हणजे तुमच्या अशा प्रकारे वाढवणाऱ्या पेरेंट्सचे ग्रुप्स आहेत. ते कसे सपोर्ट लोकेट ग्रुप. करायचे पण? आमच्यापैकी कोणाही एकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर आम्ही तुम्हाला त्या अच्छा. ग्रुप बरोबर अटॅच करून देऊ शकतो. बाकी बरं. आपल्या सोशल मीडियावरती ते ग्रुप्स आहेत. आहेत, एक्झिस्टिंग आहेत. अच्छा अच्छा. फेसबुक म्हणा, आता व्हॉट्सअप म्हणजे प्रायव्हेट ग्रुप झाले त्याच्यामुळे
डायरेक्ट तुम्हाला फोन नंबर शिवाय नाही जॉईन होता येणार. पण फेसबुकवरती तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता, किंवा अच्छा जर अच्छा तुम्हाला ओळखीचे काही कळले आणि आमचे कोणाचे कॉन्टॅक्ट, त्यांच्या आता थ्रू माझा नंबर तुम्ही प्रोव्हाइड करू शकता तुमच्या बरोबर त्या वाहिनीतर्फे. सो जर बरोबर कोणाचाही असा एक कॉन्टॅक्ट मिळाला तर त्या ग्रुप थ्रू जॉईन करता येतं. अच्छा ओके ओके. आणि खरंच आहे, लर्निंग ही जी नॅचरल इन्स्टिंक्ट आहे तू म्हणालीस ती डेव्हलप होत जाते आणि त्याला स्कोप मिळतो हे ह्या पद्धतीच्या शिकवणीमुळे. आणि हे कोणासाठी आहे, त्याचा अर्थ काय, म्हणजे काय वगैरे, हे तू खरंच खूप सोप्या आणि छान भाषेत समजण्यासारखं सांगितलं. याबद्दल खरंच आभार. आणि एक आणखीन असं आहे, मला असं वाटलं की तुझ्या स्वतःच्या अनुभवातनं तू सांगते, त्यामुळे ते आणखीन जास्त समजू शकलं आणि पटलं सुद्धा की हा असं होऊ शकतं. म्हणजे अगदीच इम्पॉसिबल नाहीये. मी जर मेहनत करायची तयारी असेल माझी, माझंही लर्निंग होतंय आणि मी करायला तयार आहे, तर मी नक्की करू शकते. आणि एक मोठा फायदा मला असं वाटलं की मुलं, आपण म्हणतो की फक्त एवढंच शिकतायत, गणितच शिकतायत, अमुकच शिकतायत, त्यापेक्षा सर्व गोष्टी आयुष्याच्या आस्पेक्ट्स मध्ये ते शिकून आपलं आयुष्य चांगल्या रीतीने ते घडवू शकतील, यासाठी ते पुढे जाऊ शकतात या पद्धतीतून. हेही मला असं जाणवलं. त्यामुळे मला असं वाटतं आजचा हा जो माहितीचा आपला हा एपिसोड आहे तो खूप चांगला झाला असावा, सर्वांना त्याचा उपयोगही होईल असं मला वाटतं. आणि अर्थात तुझे आभार, तुझे आभार मानायचे राहिले. तू नाही वेळ नाही. दिलास याबद्दल तुझे आभार. आणि प्रेक्षकांनाही सांगेन की तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला जरूर कळवा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, आम्ही त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू. वेगळी माहिती मिळाली ऍक्च्युली. होमस्कूलिंग आम्ही ऐकत होतो, म्हणजे मी सुद्धा बऱ्याच वेळा ऐकलं, पण मला असं वाटलं की बापरे, हे केवढं कठीण टास्क आहे हे, की होमस्कूलिंग म्हणजे आता मुलगा 24 तास घरात बसणार आणि मग कसं काय होणार, असं म्हणजे मूल 24 तास घरात बसणार आणि कसं काय होणार, त्याचा विकास कसा होणार, हे सगळे प्रश्न खरं म्हणजे होते. पण इतकं छान आत्ता तुमच्याकडनं सगळी माहिती मिळाली ना, की आता असं वाटतंय नाही, ते तो ऑप्शन आपल्यासाठी सुद्धा, आपल्या मुलांसाठी सुद्धा अवेलेबल असायला हवा होता. कारण बऱ्याच गोष्टी असतात की हे विषय मला अजिबात आवडत नाहीत, पण मुलं ती जबरदस्ती त्या स्ट्रीम मध्ये यायचं म्हणून बरोबर. त्यांना करावं लागतं. आणि त्याच्यामुळे त्यामुळे बाकीचे विषय शिकतानाही हा कुठेतरी मग ते एक मनात राहून जातं. हा मग ते इंटरेस्ट त्यांचा शाळेबद्दल मग थोडस असं नकारात्मक होतं, की अरे बापरे शिक्षणाबद्दल याच्यामुळे. इंटरेस्ट हे होत जातो हा शाळेबद्दल पेक्षा दोन्ही उगीच. दोन्ही म्हणजे शाळा सुद्धा असं वाटतं की अरे काय करायचंय. आणि आणि मुख्य म्हणजे आपली आत्ताची पद्धत अशी आहे की एक पाठी की एवढं उत्तर या टीचरनी लिहून दिलंय ना, ते तसंच्या तसं लिहायचंय. तर ते खूप कठीण जातं हल्लीच्या मुलांना, हे जाणवतंय. त्यामुळे हा आणि ऑप्शन खरंच थोडंफार छान आहे. कसं आहे ना, की म्हणजे आता आपण जी टेक्नॉलॉजीची वाढ बघतोय, होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे असं ते आतापर्यंत वाटत होतं की दूर आहे, पुढे फ्युचरमध्ये येणार आहे, हो पण नाही ते आज आपल्या आलंय. उंबरठ्यापर्यंत येऊन थांबलंय. आता ह्या केसमध्ये असेच लोक सर्व्हाइव्ह करू शकतात ज्यांना क्रिएटिव्हली विचार करता येतो, बरोबर. ज्यांना स्वतःचा विचार करता येतो. त्यासाठी तर आता ह्या शिक्षण पद्धती असावी, आणि शिकण्याच्या पद्धतीत फरक आणणं हे खूप 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 गरजेचं आहे. गरजेचं आहे. खरंच आहे. ओके, तर आज इथे थांबूया. भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.